जसा घुबडाला प्रकाश सहन होत नाही, अगदी तसंच या अंधभक्तांना अजिबात सत्य सहन होत नाही. जरा कोणी खरं बोललं की ही मोठमोठ्यानं अगदी सगळी मिळून केकाटायला लागतात. शासकीय महिला अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि त्यानिमित्त प्रकाशित स्मरण पत्रिकेमध्ये शरद पवार काही बोलले. ते म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी शक्तीनं शिरकाव केलेला आहे. आज जवळजवळ 60% या वारकरी चळवळीमध्ये घुसलेली लोक ती प्रतिगामी पद्धतीनं धर्मांध शक्तीला बळ मिळल अशा पद्धतीनं प्रतिपादन करतात. ही गोष्ट खरं तर खोटी अजिबात नाही. आणि मग जर ही गोष्ट ह्या अगदी ऋषिकेश वैद्य तर ते नांदेडचे गिरी तर ते खरात बाबापर्यंत या ज्या सगळ्या घाणेरड्या किळसवाण्या गोष्टी धर्माच्या नावावर समाजाच्या माथी मारणाऱ्या ज्या या औलादी आहेत, त्यांना हे सत्य कसं सहन होईल? आणि ही गोष्ट पचनी पडत नाही, सहन होत नाही. आणि त्यातल्या त्यात शरद पवारांचे फटके म्हणजे काय असतात माहिती आहे का? ते धड वळही उमटत नाही, जखमही होत नाही, पण ठणक मात्र लय मोठा लागतो. अशा पद्धतीचं यांना काय करावं काय बोलावं ते कळतच नाही. आणि मग एकानंतर एक हे पाळीव पिलावळ बाहेर पडले. ती शरद पवारांना जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या झोडणारे मौलाना शरद पवार असं ते बिंडोक तो तुषार भोसले जो बोलला, काय हो आध्यात्मिक आघाडीचा प्रमुख, त्याची लायकी काय? राजकीय नेत्यांची चपलाबुटं उचलणारी ही अध्यात्म आणि चपलाबुटं उचलणे या दोघांमध्ये काही अंतर असतं की नसतं? अध्यात्मातला माणूस कधीही कुणाचा गुलाम नसतो. तो वैचारिक असो की भौतिक असो. हे वैचारिक गुलामांची पैदास ही इतरांवरती अगदी मौलाना म्हणते, पण हे मात्र विसरते की शरद पवार ज्यांना आपण मौलाना म्हणतो, तुमच्या राजकीय बापाचा बाप या शरद पवारांना आपला गुरु मानतो, नव्हे त्यांच्या बोटाला धरून राजकारणात आलं असं म्हणतो. आणि त्यालाही प्रिय असणारा मोठा भांडवलदार उद्योगपती शरद पवारांना आपलं मेंटॉर म्हणतो. मग हा आपला स्वतःच्या बुडाखालचा इतिहास, स्वतःच्या बुडाखालचा अंधार इतका मोठा असताना शरद पवारांना मौलाना म्हणून उल्लेख करणं शरद पवारांचा हे वैचारिक दळभद्रीपणाचं लक्षण नाही का? हा तसं पाहिलं तर ही धर्म आणि देव धर्माच्या वृक्षावर वाढलेली बांडगुळं आणि स्वतःच्या बळावर कर्माच्या शक्तीवर या समाजामध्ये पाळमुळं रोवणारा वटवृक्ष शरद पवार, या दोघांची तुलनाच होणं शक्य नाही. कारण ही भिक्षेकरी जमात कुठे आणि लोकांना भिक्षेतून मुक्त करण्याचा मूल मंत्र सांगणारा शरद पवार कुठे? ह्या दोघांमध्ये फार जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यामुळे यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण हा मौलाना म्हणतो शरद पवारांना, पण स्वतःच्या राजकीय कुळातल्या मुली ज्या मौलानाच्या कुटुंबामध्ये जास्त दिलेल्या आहेत असं सांगितलं जातं. याचा इतिहास थोडासा यानं जर अभ्यासला असता तर आणखी जरा थोडं बरं राहिलं असतं. आणि मग दुसरा जो तो कोण नवनाथ बन, तो तर म्हणतो की नक्षली अर्बन नक्षल्यांनी या वारकरी या चळवळीमध्ये प्रवेश केलाय. ही गोष्ट शरद पवारांना दिसत नाही म्हणे आणि त्यांना त्या बाबतीमध्ये ते बोलतही नाहीत.
आता जर अर्बनी नक्षली जर घुसलेले असतील तर ते बाहेर अर्बनी नक्षली ओळखून बाहेर काढण्याचं काम तुम्ही काय त्या सत्तेमध्ये बसून काय अंडी उभवताय की काय? सत्तेमध्ये तुम्ही आहात, जर कुणी अर्बन नक्षली असतील तर पकडा, त्यांची जागा गाजाआड आहे. पण याचा अर्थ शरद पवार म्हणतायत की प्रतिगामी चळवळीतली जी लोक आहेत, जी प्रतिगामी मानसिकतेची लोक आहेत, जी त्या वारकरी चळवळीमध्ये घुसली आहेत आणि ती 60% आहेत, असं जर ते म्हणत असतील तर ह्या अर्बन नक्षलीची याची तुलना करणं म्हणजे फार मोठे विद्वान आहोत आपण, राजकीय फार म्हणजे ते नगरसेवक पदरात पडलं म्हणजे एखाद्या पदाच्या आणि त्या प्रतिष्ठेच्या तुकड्यापायी भुंकणारे तुम्ही शरद पवारांना शिकवायला निघालात. म्हणजे एकंदरीतरित्या की शरद पवार हे जे म्हणतायत ते सत्य बोलतायत हे यांच्या पचनीच पडत नाही. लव जिहाद, शरद पवार यांनी लव जिहादवर बोलत नाही म्हणता. अहो बघा ना, तुमची मोठी मोठी राजकीय कुळातली लोक, तुम्ही ज्या कुळामध्ये स्वतःचा वारसा सांगता ती कुठे आहेत? ती या संदर्भामध्ये फार पुढे आहेत. आणि शरद पवारांना मौलाना म्हणणं, त्यांना धर्मांध म्हणून त्यांना हे मुसलमान दिसत नाहीत, फक्त वारकरी संप्रदाय दिसतो असं म्हणणं म्हणजे या अंधभक्ती, या अंधभक्तांच्या पिलावळी आणि यांची जी वळवळ आहे, ही जी भिक्षेकरी जमात आहे, त्यांना कुठेही शरद पवारांचं पुरोगामित्व जे विज्ञाना आधारित आहे, दोरी गंडा कधी बांधला नाही, आसारामांचे पाय धुवून पिणाऱ्या राजकीय कुळातली ही मंडळी आहेत. म्हणजे अगदी बाबा राम रहीम पासून तर या आसाराम बापू पर्यंत ही बापू म्हणणं सुद्धा म्हणजे त्या अपमान आहे तो अध्यात्माचा. म्हणजे जर धार्मिक असू आपण तर त्या धार्मिकतेला कुठंतरी आपण कलंकित करतो अशा लोकांना संत बापू म्हणून. पण या अवलादी फक्त राजकारणाच्या कामाला येतात म्हणून ही पोसणारी जी राजकीय जमात आहे, जी भिक्षेकरी जमात आहे, तिला खरं तर शरद पवारांवर बोलण्याचा अधिकारच नाही. कारण यांना सत्ता मिळवतात देवधर्माच्या नावावर आणि शरद पवारांचं समग्र जीवन हे कामाच्या बळावर राजकारण करणार आहे. मग यांची तुलना कुठे होईल हो, कशी होईल? होणंच शक्य नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे त्या ज्या जमाती आहेत, गोडशेचे जे काही वंशज आहेत, महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणणाऱ्या ज्या अवलादी आहेत, ह्या सगळ्या अवलादी वारकरी संप्रदायामध्ये घुसलेल्या आहेत. आणि हेच सत्य शरद पवारांनी मांडलं म्हणून ते कुठंतरी या अंधभक्तांच्या जिव्हारी लागलेलं दिसतंय. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.